Good morning. In last lecture, we saw the introduction of the first chapter and first topic of that chapter, the sun. आणि त्याच्यात आपण पाहिलं की सनमध्ये एनर्जी कशी क्रिएट होते, क्रिएट म्हणण्यापेक्षा कसे ट्रान्सफर होते केमिकल टू केमिकल फॉर्ममधून हीटच्या फॉर्ममध्ये. देर इज अ सम रिॲक्शन्स हॅपन्स कॉल्ड न्यूक्लिअर रिॲक्शन्स अँड after that reaction there is a liberation of energy in the form of heat and light. You can see that heat and light, or you can say that the electromagnetic radiation. Now we are going to deal with the structure of the sun. Obviously sun हे त्याचे काहीतरी स्ट्रक्चर असेल, तर ते स्ट्रक्चर ऑफ द सनच्या आधी एक गोष्ट आठवण करतो मी. इथं पर्सेंटेज वाईज दिलं आहे की कोणते गॅसेस सनमध्ये असतात. फर्स्ट वन इज अ हायड्रोजन. कालच सांगितलं तुम्ही हायड्रोजन nearly 74%, helium nearly 24%. बघा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये किंवा 1 मार्क्स क्वेश्चनमध्ये 100% एक असेल. ओके. अँड निऑन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन नियरली 2%. अँड अदर सम गॅसेस 2%मध्ये सर्व गॅसेस आहेत, हे लक्षात ठेवायचं. बघा सन हॅज नो सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेस नाही सनला. फर्स्ट थिंग लक्षात ठेवायचं. दॅट्स अ बॉल ऑफ ग्लोईंग गॅसेस. म्हणजे हॉट गॅसेसचा तो एक बॉल असं म्हणू शकतो आपण. देर इज नो सॉलिड सरफेसेस. द स्ट्रक्चर ऑफ द सन आर क्लासिफाईड इन 6 layers. ओके. हाऊ मेनी? स्ट्रक्चर ऑफ द सन. आता आपण स्ट्रक्चर ऑफ द सनच्या मेन पार्ट पाहू. स्ट्रक्चर ऑफ सन classified in 6 part or layers. Out of these 6 part or 6 layers, 3 for interior, 3 layers interior तयार करतात. मीन्स सनचा जो स्वतःचा पार्ट येतो ते 3 layers घेतलेले आहेत. अँड त्याला 3 layers क्लासिफाईड केलेलं आहे सनचा जो पूर्ण पार्ट आहे. अँड 3 फॉर ॲटमॉस्फिअर ऑफ सन. बघा अर्थला जसं ॲटमॉस्फिअर आहे, अर्थ सरफेसपासून, आता मी जिथं उभं होतो सरफेस आहे त्याच्यावरती जे पण असेल ते आपण काय म्हणतो, आपण त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतो. ॲटमॉस्फिअरमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस असतात. ऑक्सिजन म्हणा, कार्बन डायऑक्साईड म्हणा, नायट्रोजन म्हणा, ऑल द. ओके. तसंच सनला पण ॲटमॉस्फिअर आहे. सपोज दिस इज अ सन आणि हा त्याच्या सरफेस. ॲक्च्युली देअर इज नो सॉलिड सरफेस ऑफ द सन. ओके, लक्षात ठेवायचं. पण हा जो पार्ट आहे हा त्याच्या सराउंडिंगमध्ये, दॅट्स कॉल्ड ॲटमॉस्फिअर. आणि त्या ॲटमॉस्फिअरचे 3 लेअर करण्यात आलेले. 3 लेअरमध्ये त्याला क्लासिफाय करण्यात आलं आहे अकॉर्डिंग टू देअर फंक्शन म्हणण्यापेक्षा देअर स्पेसिफिकेशन. त्याचे काही डिफरंट स्पेसिफिकेशन आहेत ते लेअर्सचे, म्हणून त्यांना 3 लेअर्समध्ये डिवाईड करण्यात आलं आहे. दॅट्स अ फर्स्ट थिंग. नाऊ आता डायग्रॅम काढतो मी. काय म्हणतात ते, थेरी पेपर झाले. थेरी मीन्स डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाले तर डायग्रॅम तुम्हाला डायग्रॅम किंवा हे विचारलं जाऊ शकतं. एक 4 किंवा 6 मार्क्सचाही क्वेश्चन राहू शकतो. जो फर्स्ट हाफ सन काढला आहे इथं, म्हणजे काय केलं त्यांनी डायग्रॅममध्ये दाखवताना पूर्ण असा पूर्ण नाही केला आहे त्यांनी, हाफ पार्ट दाखवला आहे. जो पार्टवरती असेल तर ऑब्वियसली खाली पण असेल. ओके. सो हाफ पार्टमध्ये ती डायग्रॅम आहे. पूर्ण फुल डायग्रॅम नाही, ती फुल रिप्रेझेंट नाही केलं त्यांनी. हा तुमचा फर्स्ट पार्ट आहे. सपोज कोर, रॅड, कन्व्हेक्टिव्ह, फोटो, और रॅड, कन्व्हेक्टिव्ह, फोटो, क्रोम. ओके.
दिस इज फर्स्ट, म्हणजे त्याला तो असा असेल काहीतरी, असं बघा पूर्ण असा गोल असेल तो असा. ओके, पण आपल्याला फक्त अप्पर हाफची डायग्राम काढायची. ओके, दिस इज फर्स्ट लेअर. यू कॅन सी दॅट दिस इज अ फर्स्ट पार्ट ऑफ द सन कॉल्ड कोर. त्याला म्हणतात कोर पार्ट. ऑल द न्यूक्लियर रिॲक्शन, फ्युजन न्यूक्लियर रिॲक्शन्स हॅपन्स इन दिस स्ट्रक्चर, in this part of the sun, means the center of the sun, and that's called as core part. Okay, another second layer, rad zone. Actually ते पूर्ण नाव लिहिलं लिहित नाही मी. बघा, फर्स्ट इंटेरियर लिहून घ्या आपण. त्याच्यात फर्स्ट कोर. ओके, सेकंड रॅड झोन लिहिला आहे मी तिथं. ओके, मीन्स रॅडिएक्टिव्ह झोन. ओके, थर्ड वन इज कन्व्हेक्टिव्ह झोन. हे झालं तुमचं इंटेरियर ऑफ द सन. ॲक्च्युली तुम्ही जर ही लाईन अशी जॉईन केली तर हा पूर्ण सन आहे. त्याच्यात 3 लेयर्स आहेत, कोर, रॅडिएक्टिव्ह झोन, कन्व्हेक्टिव्ह झोन. नाऊ फ्रॉम हिअर ॲटमॉस्फिअर ऑफ द सन स्टार्ट. ओके, द फर्स्ट लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर फ्रॉम द सन. सनपासून फर्स्ट लेअर जे असेल, मीन्स लुक याला लागलं आपण डॉटेड लाईनने दाखवून देऊ, म्हणजे थोडंसं हे करता येईल तुम्हाला. याला म्हणतात फोटोस्फिअर. ओके, व्हॉट ॲटमॉस्फेरिक झोन. ॲटमॉस्फेरिक लेयर्स सॉरी इंटेरियर लेयर्स अँड ॲटमॉस्फेरिक लेयर. त्याच्यात फर्स्ट आहे फोटोस्फिअर. सेकंड आहे मीन्स सेकंड हा असेल. ओके, दॅट्स कॉल्ड क्रोमोस्फेअर. अँड फ्रॉम दिस लेअरने दाखवायच्या. फ्रॉम दिस हे जे पण असेल याला म्हणतात, फेमस नाव आहे सध्याचे, एकदम फेमस, कोणालाच माहिती नसेल असं काय पॉसिबलच नाही. आणि ते म्हणजे काय, कोरोना. व्हॉट, दॅट्स लेअर कॉल्ड एज कोरोना. दिस इज क्रोमोस्फेअर. अँड लास्ट वन इज मीन्स थर्ड इज कोरोना. दिस इज अ कोरोना. ओके, मग याच्या साईज दिलेल्या आहेत. सनची जे रेडियस तुम्ही कॅपिटल आर कन्सिडर केली, सनचे जे रेडियस इफ काय इथे लिहून देऊ आपण, रेडियस ऑफ सन. मी इथे लिहून दिलं रेडियस ऑफ द सन. मग ती रेडियस कोणती असेल तर ही असेल. वाय, कारण फ्रॉम दिस all these layers are the part of atmosphere and that's not a part of sun, so only this is the part of sun, means हा तुमचा असा सन आहे. ओके, सो रेडियस दिस इज. तिचे रेडियस आर असेल तर कोरची रेडियस 0.23 आर आहे. रेडियसच्या 0.23 एवढा पार्ट म्हणजे कोरची रेडियस आहे. नाऊ रेडियस ऑफ द radiative zone, this is 0.7 R, म्हणजे 70% ऑफ. बघा, आरचा 70% रेडियस रॅडिएक्टिव्ह झोनची, 0.23% रेडियस कोरची. ओके, आणि दिस इज अ मीन्स फुल रेडियस. ओके, हे दिलेलं आहे आपल्याला. नाव हे जे लेअर आहेत
ह्याची विड्थ दिली आहे. फर्स्ट लेअर जो आहे तो म्हणजे फोटोस्फेअर 500 किलोमीटर. फोटोस्फेअरचे जे हे बघितले तुम्ही विड्थ तर 500 किलोमीटर. अँड क्रोमोस्फेअरचे जे लेंथ बघितली तर 2500 किलोमीटर. 2000 म्हणजे 2500 25 म्हणण्यापेक्षा 2500 किलोमीटर width of the chromosphere. Obviously width of chromosphere is greater than the width of photosphere. Okay, that's enough. इथून रेडिएशन आउट ऑफ असे बाहेर येतात. वेव्स येतात. आणि दिस इज अ आपल्याला ॲक्च्युली एवढीच फिगर आहे. हां खाली काही 1 मिनिट मला रेकॉर्डिंग बघून घ्या. बरोबर होतं ना. ओके क्लिअर आहे. बघा फर्स्ट पार्ट कोर, देन रॅड झोन लिहिलं मीन्स रॅडिएक्टिव्ह झोन. थर्ड वन इज द कन्वेक्टिव्ह झोन. दॅट्स ऑल दीज 3 लेयर्स आर द पार्ट ऑफ इंटेरियर ऑफ द सन मीन्स सनचे पार्ट आहेत. ओके अँड आफ्टर दॅट फोटोस्फेअर, अबोव द फोटोस्फेअर क्रोमोस्फेअर, क्रोमोस्फेअरच्या वरती कोरोना. दिस 3 लेयर्स आर द पार्ट ऑफ यू कॅन सी दॅट दिस याला लेअर म्हणून दाखवलं नाही का नाही दाखवलं ते बी सांगतो मी. दिस 3 लेयर्स आर द पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर ऑफ द सन. ओके नाऊ 1 बाय 1 फंक्शन बघू आपण त्यांची. म्हणजे त्यांच्यात काय होतं एक शॉर्टमध्ये दिलेले आहेत फंक्शन ते पाहू. तर फर्स्ट वन इज अ कोर. वी नो दॅट energy from the sun that's happened that's due to the millions of nuclear reactions happens at the same times. Okay, and out of that nuclear reaction one of the famous nuclear reaction or majority of the energy comes from that reaction. So all we have to deal with only that reactions. That's called that's first reaction is 4 hydrogen 2 helium. 4 hydrogen mix up H plus H plus H plus H 1 1 1 1 1 1 1. ओके 4 हायड्रोजन मिक्सअप होतात आणि हेलियम नाही का न्यूक्लियस आहे. हां व्हॉट न्यूक्लियस आहे म्हणून 1 1 1 1 1 1 दिलं आहे. हायड्रोजन ॲटम नका घ्यायचा. हायड्रोजन ॲटम घेतला तर मग त्यावेळेस इलेक्ट्रॉन कन्सिडर केला जाईल. ॲक्च्युली केमिकल रिएक्शन दिस इज अ न्यूक्लियर रिएक्शन्स. ओके म्हणून याला लिहिताना असं लिहा 4 हायड्रोजन फ्यूज होतात आणि हेलियम तयार होतात प्लस एनर्जी काल पाहिले होते आपण ती एनर्जी दिली होती 200 काय समथिंग मेगा इलेक्ट्रॉन होते. 234 मेगा इलेक्ट्रॉन काहीतरी होते. 300 का 200 काहीतरी होते. ते बघून घ्या तुम्ही कालच्या ह्याच्यामध्ये ते कन्फर्म करून घ्या. आता नाही माझ्याकडे. ओके सो दिस रिॲक्शन कुठं ही रिॲक्शन कुठं होते कोरमध्ये होते. या कोणत्याही पार्टमध्ये हीट जनरेट होत नाही. हीट ट्रान्सफर म्हणजे हीटचं जनरेशन होत नाही. हीटचे जनरेशन फक्त इथं इथं न्यूक्लियर रिॲक्शन इथं 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 कुठेही होत नाही. न्यूक्लियर रिॲक्शन्स ओनली हॅपन्स इन द कोर. आणि त्या न्यूक्लियर रिॲक्शन झाल्यानंतर जी हीट असते ते न्यूक्लियर जी एनर्जी असते ती ट्रान्सफर होते मग लेअर बाय लेअर लेअर बाय लेअर लेअर बाय लेअर. ओके न्यूक्लियर रिॲक्शन दिस रिक्वायर्ड और दिस नीडेड high temperature. What? High temperature and high pressure. न्यूक्लियर रिॲक्शन आपल्या सरफेसवर करता येत नाही. अर्थ सरफेसवर करता येत नाही. वाय? खूप हाय टेम्परेचर लागणार आहे. खूप हाय टेम्परेचर लागतं आणि खूप हाय प्रेशर लागतो. त्यावेळेस न्यूक्लियर रिॲक्शन होतात. त्यावेळेस स्मॉल एलिमेंट्स फ्यूज होऊन एक बिग एलिमेंट तयार होऊ शकतो. ओके आणि ते इथं आहे. इथं खूप हाय प्रेशर असतो खूप हाय टेम्परेचर. दॅट्स वाय देर कॅन हॅपन दिस रिॲक्शन्स दिस न्यूक्लियर फ्युजन रिॲक्शन. बट फिशन रिॲक्शन कॅन हॅपन ॲट द अर्थ सरफेस. ओके आपल्या लॅब्समध्ये आणि तिथं केले जातात. ते मोठे मोठे लॅब्स जे आहेत रिसर्चला तिथं न्यूक्लियर फिशन केले जातात. फ्युजनवर पण वर्क चालू आहे पण ते अजून झालेलं नाही. ओके मग या रिॲक्शनमध्ये नेमकं काय होतं की टेम्परेचर की एनर्जी नाही तयार होते. तर याचे जे टोटल मास आहे काय होतं आहे 4 हायड्रोजन मिक्स होता आणि हे 2 हेलियम तयार होतात. बरोबर आहे 4 हायड्रोजन 2 हेलियम. याचे जे तुम्ही टोटल मास फाईंड केला व्हॉट
total mass of 4 hydrogen, okay, is always less than total mass of 2 helium. What? Total mass of 4 hydrogen is always less than total mass of 2 helium. हेलियमच्या मासपेक्षा हे याच्या मास सॉरी ओके, टोटल मास ऑफ 4 हायड्रोजन इज ऑलवेज ग्रेटर दॅन टोटल मास ऑफ 2 हेलियम. बघा 4 हायड्रोजन हे मिक्सअप झाले, हेलियम तयार झाले. हायड्रोजनचे जेवढं मास होतं तेवढंच मास हेलियमचे यायला पाहिजे, बट हेलियमचं मास हे कमी असतं. म्हणजे जे मास डिसॲपेअर झालं आहे तिथून ते मास कुठं गेलं तर त्या मासचं कन्व्हर्शन एनर्जीमध्ये होतं. अँड हाऊ तर बघा E=mc² असा एक फॉर्म्युला पाहिला असेल तुम्ही कधी, आइन्स्टाईनचा फेमस फॉर्म्युला आहे. अँड दॅट्स फॉर्म्युला गिव्ह अस हाऊ ट्रान्सफॉर्म एनर्जी टू मास और मास टू एनर्जी. हा फॉर्म्युला आपल्याला सांगतो की तुम्ही जेवढं मास डिस्ट्रॉय केलं, समजा ही बॉटल आहे, ह्या बॉटलला मी डिस्ट्रॉय करून टाकली, कसे केली डझंट मॅटर, तर डिस्ट्रॉय केल्यानंतर त्या मासचं कन्व्हर्शन एनर्जीमध्ये होतं. अँड ते किती एनर्जी तयार होईल तर ह्या फॉर्म्युलाने आपण ती फाईंड करू शकतो. इथं काय येईल मास ऑफ दिस बॉटल, ह्या बॉटलच्या मास लिहून ठेवून द्या. ओके, सी काय आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट अँड दॅट्स नथिंग बट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. What? 3 × 10⁸ meter per second. Okay, so this formula give us how to mass transform into the energy, and that's happen in this reaction. Why? Mass of this 4 hydrogen is greater than the mass of this helium. मग डिसॲपेअर झालेलं मास हे एनर्जीमध्ये कन्व्हर्शन कुठं होतं ते या पार्टमधून, मग नंतर ते पुढे नेक्स्ट झोनमध्ये येतं. त्याची रेडियस दिली आहे. ओके, अजून एक गोष्ट, पूर्ण जे सन आहे, पूर्ण सन, हां, डोंट थिंक अबाउट द ॲटमॉस्फिअर, हा जो एवढा पार्ट आहे हा, ओके, ह्याचे जे एवढा पूर्ण पार्ट आहे, याचे जे व्हॉल्यूम तुम्ही व्ही घेतला, व्ही त्या जे पण व्हॉल्यूम असेल, तर या पार्टचं जे व्हॉल्यूम किती माहिती आहे का, ओनली 15% ऑफ द सन. कोरच्या व्हॉल्यूम किती आहे, ओनली 15% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द सन. बट कोरचं मास किती माहिती आहे काय, 50% ऑफ द सन मास. दिस इज व्हॉल्यूम ऑफ सन. म्हणजे सनचं पूर्ण जे व्हॉल्यूम आहे त्याच्या फक्त 15% व्हॉल्यूम आहे कोरचे. म्हणजे कोर स्मॉल आहे पूर्ण, म्हणजे या तिघ लेअरमध्ये कोर सर्वात लहान लेअर आहे किंवा लहान पार्ट असं म्हणू शकता. बट त्याच्यामध्ये मास किती आहे तर सनचे जे पूर्ण मास आहे त्याच्या 50% ऑफ मास कोरमध्ये आहे डायरेक्ट. ओके, या एवढ्या पोर्शनमध्ये, या पोर्शनमध्ये मास हे कमी आहे ॲज कम्पेअर टू दिस. मीन्स दिस अँड दिस ॲज 25 और 30% 20%, and this core part has 50% of the mass of the sun. Okay. That's why you can say that density of this is very high. Why? Because density means mass upon volume. Density means mass upon volume. तर हे काय 15% आहे ऑफ द सन आणि हे काय 50% ऑफ द सन आहे. सो डेन्सिटी ऑफ दिस लेअर, ह्या लेअरची डेन्सिटी, लेअर म्हणण्यापेक्षा त्या पार्टची डेन्सिटी, कोर पार्टची इज व्हेरी हाय. ओके, नाव सेकंड लेअर. Now second layer, radioactive zone. The radioactive zone, this is the layer above the core. कोरच्या वरचा जो लेयर आहे त्याला रेडिएक्टिव्ह झोन असं म्हणतो आपण. अँड इट हॅज अ 70% ऑफ रेडियस ऑफ द सन. सनच्या 70% रेडियस रेडिएक्टिव्ह झोनची आहे. ओके, नेक्स्ट थिंग, द टेम्परेचर ऑफ दिस झोन
इज काय चालू आहे, रेडिओ ॲक्टिव्ह झोन. टेम्परेचर त्याचे जे टेम्परेचर दिलं आहे 5 इंटू 10⁶ केल्विन. ओके, 5 इंटू 10⁶ केल्विन लेस दॅन कोरच्या टेम्परेचरपेक्षा कमी असतं. टेम्परेचर इज लेस दॅन कोर अँड दॅट्स टेम्परेचर इज नथिंग बट 5 इंटू 10⁶ केल्विन. खूप जास्त टेम्परेचर येते. ओके, दिस इज द कूलर लेयर ॲज कम्पेअर टू कोरपेक्षा हा कूल असतो, थोडं थंड असतं. दिस इज अ रिझन ऑफ व्हेरी टाईटली पॅक गॅसेस. बघा याच्यामध्ये पूर्ण हे रिजन हे नाही, हे जे रिझन पाहिलं याच्यात काय माहिती का, पॅक आहेत गॅसेस आहेत टाईटली पॅक फॉर्ममध्ये. खूप गॅसेस आहे आणि एकदम टाईटली पॅक आहे, एकदम डेन्स आहे. हा काय एकदम जास्त डेन्स आहे, मीन्स हार्ड म्हणू शकतो पण सॉलिड नाही येतं. देअर इज नो सॉलिड सरफेसेस ऑफ द सन. मी आधीच सांगितलं सॉलिड नाही, गॅसेस आहेत एकदम. असं नाही की हा सॉलिड सरफेस आहे ना आपण तिथं म्हणजे त्याचे टेम्परेचर जे राहणार नाहीत आपण तिथं जाऊन बसून जाऊ असं होणार नाही. अर्थ सरफेस सारखा सॉलिड सरफेस नाही संचा, एवढं लक्षात ठेवायचं. रेडिओ झोनमध्ये काय गॅसेस आहेत पण एकदम पॅक फॉर्ममध्ये, खूप जास्त डेन्स आहेत. का म्हणते आपण कमी व्हॉल्यूममध्ये जास्त प्रमाणात भरलेला आहे असं म्हणू शकतो आपण, एकदम डेन्स येतो. ओके, आणि याच्यातून जी एनर्जी ट्रान्सफर होते मीन्स कोरमधून एनर्जी तयार होते असं म्हणू शकतात तुम्ही, आणि ती एनर्जी रेडिओ झोनमधून पास होते कुठं, कन्व्हेक्टिव्ह झोनकडे. ओके, तर रेडिओ झोनमधून ती एनर्जी जास्त ट्रान्सफर होते. तर हा डेन्स पार्ट असल्यामुळे त्या एनर्जीला ट्रान्सफर होण्यासाठी 1,00,000 इयर्स लागतं. किती? 1,00,000 इयर्स. विचार करा, इथून इथपर्यंत एनर्जी ट्रान्सफर होण्यासाठी किती? 1,00,000 इयर. energy required to transfer from core to convective zone through the radioactive layer. Okay, what's 1,00,000 year? That can be take 1,00,000 years आहे, मीन्स कमी जास्त होऊ शकतात, बट 1,00,000 years खूप. विचार करा म्हणजे आपल्यापर्यंत जी एनर्जी येते ते एक लेअरला त्याला एनर्जीला ट्रान्सफर होण्यासाठी 1,00,000 इयर्स एवढे लागतात. ओके, मीन्स ती एनर्जी केव्हा तयार झाली असेल ती विचार करा. ज्यावेळेस ते आपल्यापर्यंत येते, ज्यावेळेस ते आपल्या स्किनवर रेडिएशन येत आहे सनचे, ते रेडिएशन फॉर्म व्हायला, ते रेडिएशन एनर्जीच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर व्हायला फ्रॉम द केमिकल रिॲक्शन ऑफ हायड्रोजन अँड हेलियम रिॲक्शन्स, त्याला किती वेळ लागतो. त्यावेळेस ती आत्ता आली पण केव्हा तयार झाली विचार करू शकता तुम्ही, एका सिंगल लेअरपासून. ओके, नाव बघा याच्यात जास्त काय दिलेलं नाही. फर्स्ट वन इज द टेम्परेचर ऑफ रेडिओ झोन. ओके, सेकंड इज गॅसेस ऑफ टाईटली पॅकिंग गॅसेसचा तो लेअर आहे, ते म्हणून त्याला डेन्स लेअर असं म्हटलं जातं. अँड ड्यू टू दॅट डेन्सिटी और दॅट प्रॉपर्टीज एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम कोर टू द कन्व्हेक्टिव्ह झोन इट कॅन टेक द 1,00,000 इयर्स, नियर अबाउट 1,00,000 इयर्स. ओके, नाऊ नेक्स्ट लेअर, जास्त इन्फॉर्मेशन नाही, जास्त काही नाही, लहान लहान दिल्या 5-5, 6 लाईन्समध्ये तुम्ही ते एक्सप्लेन करू शकतात, एवढंच येते. नेक्स्ट लेअर आहे कन्व्हेक्टिव्ह झोन. नेक्स्ट लेअर आहे कन्व्हेक्टिव्ह झोन. दिस इज अ थिक लेअर ऑफ गॅसेस. थिक लेअर ऑफ गॅसेस. 1 मिनिट. आणि याची जी रेडियस आहे, याची जी विड्थ आहे ती म्हणजे किती आहे, नियरली 30% ऑफ सन रेडियस. What width? Now we are dealing with the convective zone. Okay, what thick layer of the gases. मी आधीच सांगितलं there is no solid surface, gases layer आहे. width त्याची 30% of the sun radius, means ही जे तुम्ही हे घेतलं एवढी 30% of R. Okay, it's about 30% रेडियस म्हणजे किती डीप ते, म्हणजे ती विड्थ किती आहे तर ती दिली आहे 2,00,000 किलोमीटर.
2 लाख किलोमीटर. हे जे डिस्टन्स आहे हे विड्थ किती आहे 2 लाख किलोमीटर. आणि नियरली तुम्ही पर्सेंटेज वाईज बघितलं की ॲज कम्पेअर टू रेडियस ऑफ द सन बघितलं तर 30% ऑफ द रेडियन आहे. इट इज डॉमिनेटेड बाय कन्व्हेक्शन करंट. आता काल एक गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलं होतं की हीट ट्रान्सफरचे किती वेज, तर 3 वेज होते, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ओके, त्याच्यात कन्व्हेक्शन प्रोसेस होते. ज्यावेळेस रेडिएशनपासून रेडिएक्टिव्ह झोनपासून हीट येऊन जाते त्यावेळेस इथून इथपर्यंत मीन्स इथून ज्यावेळेस एनर्जी ट्रान्सफर होते इथून इथपर्यंत, तर ही रेडिएशन प्लस कन्व्हेक्शन या 2 वेने होते. कन्व्हेक्शन कशामध्ये होतं, तर कन्व्हेक्शन त्या मटेरियलमध्ये हीट ट्रान्सफर होते ज्या मटेरियलच्या मॉलिक्युल्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. यू कॅन से दॅट लिक्विड. काल मी लिक्विडचे एक्झाम्पल दिलं तुम्हाला. लिक्विडमध्ये जी हीट ट्रान्सफर होते वन प्लेस टू अनदर प्लेस, तर लिक्विड हे मूव्ह होत असतं. ओके, सेम दॅट कॅन हॅपन इन अ गॅस स्टेट. गॅस मूव्ह होत असतो. ओके, तुम्ही वन पार्ट ऑफ द गॅस हीट केला तर त्याचे मॉलिक्युल्स मूव्ह होऊन अनदर पार्टचं पण टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि इथं कुठं कन्व्हेक्टिव्ह झोनमध्ये तेज होतं. इथून इथपर्यंत ज्यावेळेस हीट ट्रान्सफर होते तर ती बाय कन्व्हेक्शन प्रोसेस नव्हते. दॅट्स वाय दिस लेअर इज कॉल्ड ॲज कन्व्हेक्टिव्ह झोन. कन्व्हेक्टिव्ह झोन म्हणून त्याला म्हटलं. मग त्यात कन्व्हेक्शन कसं काय होतं, तर हा जो सरफेस आहे हा इथं खूप हीट असते कारण रेडिएशन इथपर्यंत येतात. मग ते हीट इथं गॅसेस आहेत, इथं ॲक्च्युली इथं पण गॅसेस आहे, डझंट मॅटर, इथं पण गॅसेस आहे. पण पर्टिक्युलर या लेअरमध्ये काय होतं की रेडिएक्टिव्ह झोनमधून जी हीट येते ती गॅस ॲब्सॉर्ब करून घेतात आणि एक प्लाझ्मा तयार होतो. प्लाझ्मा मीन्स एकदम हॉट गॅसेस तयार होतात आणि ते गॅसेस मूव्ह होत इथपर्यंत जातात. मग इथं आल्यावर काय करतात, ते हीट ॲटमॉस्फिअरला देऊन येतात. म्हणजे नेक्स्ट लेअर जे ओपन असेल, नेक्स्ट लेअर ऑब्वियसली इथून ॲटमॉस्फिअर स्टार्ट होतं आहे. स्पेसमध्ये हीट ते हीट इमिट करून देतात. ओके, स्पेसला हीट देऊन टाकतात. मग ते हीट दिल्यानंतर ऑब्वियसली ते गॅस तो प्लाझ्मा काय होतो, कूल होतो, थंड होऊन जातो आणि तो परत मूव्ह बॅक टू इट सरफेस ऑफ द रेडिएक्टिव्ह झोन. परत तो सरफेसवर येईल, परत हीट ॲब्सॉर्ब करून घेईल, परत रिटर्न तो इथे येऊन देईल. ओके, परत इथं हीट तो काय करेल, सरफेसला देऊन देतील. तो जो गॅस असेल तो परत इथं हीट काय करेल, स्पेसमध्ये देऊन देईल. मीन्स नेक्स्ट लेअर फोटोस्फिअर म्हणा की ॲटमॉस्फिअरला देऊन देईल आणि परत रिटर्न. एक सायकल तयार होते पूर्ण झोनमध्ये, ह्या सायकली तयार होतात. दॅट्स वाय सायकल तयार होते आणि हीट ट्रान्सफॉर्म होते म्हणून त्याला म्हणतात करंट म्हणतात. करंट म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. आपलं जे इलेक्ट्रिक करंट असते काय, असा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज मीन्स फ्लो होतो आहे, तसं इथं एनर्जीचा फ्लो होतो आहे. ओके, दॅट्स वाय इज कॉल्ड ॲज कन्व्हेक्टिव्ह झोन. का म्हणतात, कारण कन्व्हेक्शन मेथडने एनर्जी ट्रान्सफर होते, सो कन्व्हेक्टिव्ह झोन म्हणतात. अँड समटाइम्स देर इज अ वर्ड इज यूज कॉल्ड convective current or convection current. Heat transfer by the convection current. Okay, next त्याच्यात अजून काय दिलंय, ह्या लेअर मधून हीट ट्रान्सफर व्हायला मी इथे इरेज केलं. ओके, रेडिएक्टिव्ह झोन मधून 1 लाख इयर लागतात, पण ह्या लेअर मधून एनर्जी ट्रान्सफर व्हायला एवढं वेळ लागत नाही. फास्टर मोशन आहे, एकदम फास्टली एनर्जी थोडी इथं ट्रान्सफर होत असते. ओके, ॲज कम्पेअर टू रेडिएक्टिव्ह झोन म्हणजे एका सेकंदात होते असं काही नाही. पण ॲज कम्पेअर टू रेडिएक्टिव्ह झोन द एनर्जी ट्रान्सफर, त्याच्यामधून एनर्जी जी मूव्ह होते त्याला कमी वेळ लागतो, फास्टली मोशन येते. ओके, अँड नेक्स्ट लेअर नाव म्हणजे आता ॲटमॉस्फिअरकडे त्याला इंटेरियर पार्ट ऑफ द सन फिनिश झाला. नेक्स्ट लेअर मीन्स फोटोस्फिअर. ओके, सर्वात इम्पॉर्टंट फोटोस्फिअरसाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकतो किंवा कुठं थेरीमध्ये तर येणार नाही, किंवा 1-2 मार्क्समध्ये येऊ शकतो. ते म्हणजे काय, व्हिजिबल लेअर ऑफ सन. व्हिजिबल म्हणजे काय, आपलं दिसणारा. आपण ज्यावेळेस सनकडे पाहतो ना, तर तुम्हाला जे येलो शेडेड लेअर दिसतोय दॅट्स नथिंग बट अ फोटोस्फिअर. बघा इथे कुठेतरी अर्थ असेल समजा, आणि तुम्ही अर्थवरून ज्यावेळेस बघतात तर तुम्हाला कोरोना दिसत नाही. ॲक्च्युली कोरोना दिसायला पाहिजे. फर्स्ट लेअर काय म्हणजे हा लास्ट लेअर काय असेल, हा कोरोना. आपण नाव दिलेलं होतं इथं, इकडे लिहून देतो मी, कोरोना. ओके, नंतर कोणता आहे, क्रोमोस्फिअर पण दिसत नाही आपल्याला. काय दिसतो, फोटोस्फिअर. कन्व्हेक्टिव्ह झोन, रेडिएक्टिव्ह झोन, कोर ते सोडा.
दॅट्स द इंटेरियर पार्ट ऑफ द सन. पण ॲटमॉस्फिअरचा जो लेअर आपल्याला दिसतो तो म्हणजे कोणता आहे? फोटोस्फिअर. क्रोमो आणि कोरोना दिसत नाही. सो दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, व्हिजिबल लेअर ऑफ द सन, ॲटमॉस्फिअर. लोवेस्ट रिजन ऑफ द ॲटमॉस्फिअर, ऑब्वियसली ॲटमॉस्फिअरच्या कोरोना फर्स्ट रिजन आहे, सेकंड क्रोमोस्फिअर आहे आणि फोटोस्फिअर लोवेस्ट आहे. यू कॅन से दॅट फर्स्ट रिजन, फर्स्ट लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर ऑफ द सन, कारण सनपासून तुम्ही ॲटमॉस्फिअर बघणार असं नाही बघणार, ह्या वेने बघणार तर फर्स्ट लेअर येतो. ओके, असंही म्हणू शकतो आपण. एव्हरेज टेम्परेचर दिलं, त्याच्या एव्हरेज टेम्परेचर जे ते दिलेलं आहे 5800 केल्विन, नियरली अबाउट 5800 केल्विन एवढं एव्हरेज टेम्परेचर दिलं आहे. त्याची साईज दिली आहे 500 किलोमीटर. वॉट? 500 किलोमीटर त्याची साईज दिली आहे. आणि तो लेअर कसं काय तयार होतो? मेड बाय ग्रॅन्युलर साईज. द ग्रॅन्युलर मीन्स स्मॉल स्मॉल पार्ट. स्मॉल हे असतील स्टोन असतात ना आपले, त्यांना आपण ग्रॅन्युलर्स म्हणतो. तर नंबर ऑफ ग्रॅन्युलर्स इथं असे मूव होत असतात. सॉलिड लेअर नाही तो, ॲटमॉस्फिअर आहे मीन्स गॅसेस असतील तिथं आणि ग्रॅन्युलर पार्ट्स असतील तिथं. ओके, ग्रॅन्युलर्स रिजनने तयार झालेला आहे. सन डज नॉट हॅव सॉलिड सरफेस. बघा, सनच्या कोणताही सॉलिड सरफेस नाही. हे जे सरफेस होते कन्व्हेक्टिव्ह झोन दॅट हे पण सॉलिड सरफेसेस नाही, लक्षात ठेवा. गॅसेस लेअर येते. ओके, आणि ॲटमॉस्फिअर बघा, सनच्या सॉलिड सरफेस नाही, मग दिसतो काय? तर दिसतो म्हणजे फोटोस्फिअर. फोटोस्फिअर सॉलिड आहे का? नाही, फोटोस्फिअर सॉलिड नाही, पण इनफ डेन्स असं म्हणू शकतो आपण. इनफ थिक, एवढा थिक येतो की तो आपल्याला दिसतो. असं वाटतं की एक सरफेस येते तसं वाटतो, पण देर इज नो सरफेस. मुवमेंट होत असते तिथं. ओके, गॅसेसची मुवमेंट होतात, हे ग्रॅन्युलर हे मूव होत असतात एकसारखे. ओके, देर इज नो सॉलिड सरफेस, पण तो दिसतो कारण काय? इनफ थिक मीन्स थिक येतो, एवढा थिक आहे की आपल्याला तो दिसू शकतो. नेक्स्ट लेअर क्रोमोस्फिअर. नेक्स्ट लेअर आहे क्रोमोस्फिअर. क्रोमोस्फिअरची विड्थ आहे 2500 किलोमीटर. आधीच सांगितलं मी ते तुम्हाला, 2500 किलोमीटर. दॅट्स अ लेअर अबाउट द फोटोस्फिअर ऑब्वियसली, अँड थिक दॅन फोटोस्फिअर. फोटोस्फिअरपेक्षा हा थिक आहे, विड्थ जास्त आहे त्याची. ओके, बट इट हॅज लो डेन्सिटी. आणि याची डेन्सिटी दिलेली आहे ती म्हणजे 10⁻⁸ kg/m³. बघा, लो डेन्सिटी. लो डेन्सिटी म्हणजे काय? ॲक्च्युली डेन्सिटी म्हणजे काय? तर मास अपॉन व्हॉल्यूम. लो डेन्सिटी आहे म्हणजे मास कमी आहे ॲज कम्पेअर टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमच्या कम्पेअरमध्ये मास खूप कमी आहे, त्यावेळेस आपण लो डेन्सिटी म्हणतो. मास कमी आहे मीन्स याच्यामध्ये काही जास्ती असं पॅकली भरलेलं नाही काही, आणि भरलेलं नाही म्हणून हा ट्रान्सपरंट. दॅट्स वाय ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट लेअर म्हणून आपल्याला हा लेअर दिसत नाही. हा ट्रान्सफर असल्यामुळे आपली जी आपण ज्यावेळेस पाहतो तर आपल्याला डायरेक्ट काय दिसतं? फोटोस्फिअर दिसतं, हा लेअर दिसत नाही. सिमिलर टू हॅपन फॉर कोरोना. कोरोना पण एकदम लो डेन्सिटी आहे, तो पण दिसत नाही आपल्याला. डायरेक्ट ट्रान्सपरंट आहे म्हणून डायरेक्ट आपल्याला हा लेअर दिसतो. ओके, नाऊ ओके हां, क्रोमोस्फिअर फक्त केव्हा दिसतो? ज्यावेळेस सोलर इक्लिप्स असेल, मीन्स सूर्यग्रहण असतं ना, सोलर इक्लिप्स, त्यावेळेस आपल्याला सोलर इक्लिप्स ज्यावेळेस असेल मीन्स जेव्हा सूर्यग्रहण असतं ना त्यावेळेस बघा एक गोष्ट पाहिली असेल तुम्ही, अशी एक रेड शेडेड पट्टी दिसते आपल्याला सूर्यग्रहण. ती जी पट्टी असते ना ती काय आहे? सॉरी, क्रोमोस्फिअर. ओके, फक्त सूर्यग्रहणच्या दिवशी आपल्याला क्रोमोस्फिअर दिसतो. अदर्स डेला कधीही आपल्याला क्रोमोस्फिअर दिसणार नाही. आपल्याला काय दिसतो? डायरेक्ट फोटोस्फिअर दिसतो.
ओके. अँड लास्ट लेअर तो म्हणजे काय, तो म्हणजे कोरोना. आता कोरोना इथं दाखवला नाही, फक्त डायरेक्ट याचा आउटसाईड जो लास्ट लेअर तो दिलेला आहे. वाय, कारण याची जी साईज आहे ना, साईज मीन्स हा किती एक्सटेंड आहे इथून पुढे, तर मिलियन्स ऑफ किलोमीटर, सेव्हरल मिलियन्स ऑफ किलोमीटर, मिलियन्स पण नाही, सेव्हरल मिलियन्स ऑफ किलोमीटर याची साईज इथून पूर्ण मग शेवटपर्यंत जो असेल तो कोरोनाचा लेअर येतो. ओके. म्हणून त्याची काय साईज आपण दाखवू नाही शकत इथं. ॲज कम्पेअर टू दिस width of this layer is very big. ओके. टेम्परेचर दिलं याचं ते म्हणजे 2 × 10⁶ किलोमीटर नियरली अबाउट. ओके. दिस लेअर इमिट्स एक्स-रे. आपण एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोरोनामध्ये एक्स-रे इमिशन होतं बिकॉज ज्यावेळेस रेडिएशन येतात त्याच्या मॉलिक्युल्सवर येतील आणि त्यावेळेस ते एक्स-रेचे इमिशन होईल, एक्स-रे रेडिएशनचे इमिशन होतं. इट हॅज सोलर विंड. सॉरी, इट हॅज सोलर विंड. आता सोलर विंड काय राहतात, जशी आपली हवा असते आपल्या अर्थ ॲटमॉस्फिअरला जसे विंड फ्लो करतं, विंड ब्लो करतं, फ्लो म्हणण्यापेक्षा ब्लो करतं विंड, तसं तिथं पण हवा चालते. बट दॅट्स विंड्स हॅज व्हेरी 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 हाय टेम्परेचर अँड दॅट्स वाय इट कॉल्ड सोलर विंड. फक्त विंड नाही म्हणू शकत आपण त्याला सोलर विंड का म्हणतात, बिकॉज इट हॅज अ व्हेरी हाय टेम्परेचर. हवा एकदम गरम हवा चालू असते त्याला म्हणतात सोलर विंड. जास्त काही नाही, आपल्याला फक्त लाईन येते. अँड इट कॅन बी सीन ओनली ड्युरिंग सोलर इक्लिप्स. हा लेअर पण क्रोमोस्फिअर जसा सोलर इक्लिप्सला दिसतो ना, तसंच कोरोना पण तुम्हाला काहीसा दिसू शकतो किंवा सोलर इक्लिप्सला दिसतो. सूर्यग्रहणच्या वेळेस दिसतो. कारण सूर्यग्रहणच्या वेळेस काय होतं, सन आणि मून त्याच्या एक्झॅक्ट लाईनमध्ये येतात आपल्या समोर, तर म्हणून आपल्याला सन दिसत नाही आणि मून दिसतो. मग त्यावेळेस काय होतं की रॅडिएक्टिव्ह झोनमधून जे रेडिएशन येतात ते मूनच्या बॅक साईडला पॅक होऊन जातं, मीन्स ते आपल्याला दिसू नाही शकत डायरेक्टली. ते रेडिएशन व्हिज्युलाइज नाही होत. ते रेडिएशन व्हिज्युलाइज होत मीन्स फोटोस्फिअर पण दिसत नाही आपल्याला. ओके. आणि डायरेक्टली आपल्याला जो वरचा लेअर असतो तो सनच्या जो ॲटमॉस्फेरिक लेअर असतो तो ॲटमॉस्फेरिक लेअर दिसतो. तो म्हणजे काय, क्रोमोस्फिअर, कोरोना हे दोघं मिक्सअप होऊन काहीतरी थोडेफार दिसतात, बाकी नथिंग इम्पॉर्टंट. ओके. सो हे होतं स्ट्रक्चर ऑफ द सन. बघा 5-5, 6-6 लाईन्समध्ये आपल्याला हे लेयर्स एक्सप्लेन करायचे आहेत. डिस्क्रिप्टिव्ह टाईपची एक्झाम झाली तर हे 6च्या 6 लेअर एक्सप्लेन करायला लागतील तुम्हाला. आणि मे बी दॅट्स कॅन बी आस्क फॉर 6 मार्क्स. किती 6 मार्क्ससाठी ते विचारले जाऊ शकतात. ओके. 1 मिनिट. नाउ नेक्स्ट टॉपिक्स वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. स्ट्रक्चर ऑफ सन. ओके. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरलाच पाहू, कारण 30 मिनिट्स झाले ऑलरेडी.